तुमच्या मुलाच्या नर्सरी टीचरनी तुमच्याकडे कंप्लेंट केली आहे का की तुमचं मूल दुसऱ्या मुलांना मारतंय, चावतंय किंवा ढकलतं आहे, खूप ॲग्रेसिव्ह बिहेवियर बघायला मिळतं आहे आणि तुम्हाला दिसतंय की तो घरी असा वागतच नाही. मग नेमकं शाळेत असं वागणं आणि घरी शांत असणं हे कशामुळे आहे? ह्या मागचं कारण समजायला हवं. बऱ्याच वेळेस शाळेचं वातावरण खूप ओव्हरवेल्मिंग होऊ शकतं. म्हणजे खूप गर्दी असणं, शाळेत खूप गोंगाट असतो, आवाज असतो, बरीच इन्स्ट्रक्शन टीचर देतात, फॉर्मल प्लेस असते जिथे आईवडील सोबत नसतात. आपल्या वस्तू देणं, घेणं किंवा ग्रुप ॲक्टिव्हिटीज करणं, हा ट्रान्झिशन फेज खूप हेवी वाटायला लागतो काही मुलांना. आणि बऱ्याच वेळेस शाळेमधले सोशल इंटरॅक्शन करायला पण मुलांना अवघड होऊ शकतं. तर जेव्हा तुम्ही बघता की शाळेमधलं एन्व्हायरमेंट आणि घराच्या एन्व्हायरमेंटमध्ये किती फरक आहे, तर कदाचित हे आपल्या मुलाला ओव्हरवेल्मिंग म्हणजे खूप डोईजड पण होऊ शकतं का, हे बघायला हवं. काही मुलांमध्ये अजून सोशल इंटरॅक्शन करायची कपॅसिटी डेव्हलप होत नाही. स्पीच नॉर्मल असू शकतो, पण आपल्याला काय नको आहे हे सांगणं अवघड होऊ शकतं. एखाद्या वेळेस आपलं मूल खेळतंय आणि दुसरा मूल त्याला जॉईन होतंय आणि त्यांनी सहज टॉय घेतला आणि तो गेला, तर त्याला तू टॉय घेऊ नकोस, मला अजून खेळायचंय किंवा थोडा वेळ मला खेळू दे किंवा आपण सोबत खेळू, हे बोलता नाही आलं तर पटकन हात उगारला जातो. काही मुलांना सेन्सरी ओव्हरलोड खूप होतो. म्हणजे एखादं मूल जवळ आलेलं आवडत नाही, त्या मुलाचा आवाज आवडत नाही किंवा त्या मुलाचे कपडे किंवा तो टच त्याला आवडत नाही. काही वेळेस वर्गातला आवाज खूप ओव्हरवेल्मिंग होऊ शकतो किंवा एखादी नवीन ॲक्टिव्हिटी जी त्याला सेन्सरी टच म्हणा किंवा आवडली नाही, तर नेमकं करायचं काय कळत नाही म्हणून मूल एखाद्या वेळेस दुसऱ्या मुलाला मारूही शकतो. बऱ्याच वेळेस दुसऱ्या मुलाचं सोशल इंटेन्शन काय आहे हे पण समजायला प्रॉब्लेम होऊ शकतो. की एखादं मूल तुझ्याबरोबर मला खेळायला आवडतंय म्हणून जवळ येतोय, तर तो जवळ आलेला आवडलं नसलं तर पटकन धक्का मारून त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न करू शकतो. काही मुलांमध्ये इम्पल्सिव्हिटी पण असते. म्हणजे योग्य नाही कोणाला मारणं हे समजतं, पण त्यावेळेस स्वतःवर कंट्रोल न राहता पटकन हात उगारला जाऊ शकतो. आपल्या मुलांमध्ये जेव्हा आपण ही अशी काही प्रॉब्लेम्स बघतो, तर मुलांना फक्त तू मारायला नको हे न सांगता एक पॅटर्न आहे का हे फाइंड आउट करणं गरजेचं आहे. की त्यांनी कुणाला मारलं, केव्हा मारलं, फ्री टाईम असताना मारलं का, क्लास चालू असताना इन्स्ट्रक्शन देताना मारलं आहे का, ट्रान्झिशन होत असताना मारलं आहे का, आणि हे पॅटर्न रिपीट होतं आहे का. एकदा पॅटर्न कळला तर बिहेवियरला अल्टरनेटिव्ह आपण देऊ शकतो. आणि जर आपल्या मुलांमध्ये डेव्हलपमेंटल डिले दिसतात आहे, स्पीच डिले दिसतोय, इम्पल्सिव्हिटी सोबत जेव्हा हायपर ॲक्टिव्हिटी दिसते, तर यामागचं कारण आपण मुलांना समजून सांगितल्यानंतरही रिपीटेडली मूल काहीच कारण नसताना दुसऱ्यांना मारतंय, चावतंय, भांडतंय असं जर दिसत असेल तर तुम्ही नक्कीच डेव्हलपमेंटल असेसमेंट करून घ्यायला हवं. मुलांना फक्त लेबल लावणं की हा मूल मारतो म्हणून ॲग्रेसिव्ह आहे किंवा बॅड बॉय आहे हे योग्य नाही. प्रत्येक बिहेवियर हे मुलांचं एक कम्युनिकेशन करण्याचा मार्ग असतो. म्हणून बिहेवियरचा मागचं कारण समजणं गरजेचं आहे आणि मुलांना योग्य ती मदत करणंही गरजेचं आहे. थँक्यू.